श्री स्वामी समर्थ. उद्या 19 डिसेंबर 2025. उद्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे. अमावस्या प्रारंभ होते सकाळी 5 वाजता आणि ती संपणार आहे शनिवारी सकाळी 7:12 दोन्ही दिवस सूर्याने बघितलेली अमावस्या आहे, त्यामुळे दोन्ही दिवस अमावस्या धरली जाणार आहे. पण आपल्याला जे काही उपाय करायचे ते आपल्याला उद्या शुक्रवारी अमावस्येच्या काळातच करायचे. ते उपाय कोणते? तर सर्वप्रथम तुम्हाला सुशीलभूत तुम्ही झाला की सकाळी पिंपळ झाडाला जलार्पण करा. जलार्पण करताना तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, थोडेसे तीळ आणि थोडीशी साखर टाकून ते जलार्पण करा. जलार्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. सोबत तिथे एक दिवा लावायला जमलं तर दिवा नक्की लावा. त्या दिव्यामध्ये तुम्ही तिळीचं तेल असेल तरी चालेल, पंथी असेल तरी घ्या, तिळीचं तेल असेल तरी चालेल, किंवा मग तुम्ही साधं तेल आणि त्यात थोडीशी काळे तीळ टाकून जरी तिथे दिवा लावला तरी चालेल. आणि तिथे उभं राहूनच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 21 वेळा किंवा 11 वेळा मंत्र जप करा. हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरी चालेल, किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी नक्की लावला तरी चालेल, दोन्ही वेळेस लावला तरी चालेल, उत्तम राहील ते. सोबत आपल्याला एक उपाय करायचा, आपल्या पित्रांसाठी करायचा. पित्रांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचे. आज नैवेद्य आपल्याला माहिती आहे, आपण कच्च्या तांदूळ शिजवायचे, थोडीस बिनमिठाचा भात शिजवायचा, त्यात थोडस दही आणि तुम्हाला थोडस तूप टाकायचंय आणि काळे तीळ टाकून तो पित्रांच्या नावाने नैवेद्य अर्पण करायचा. हा नैवेद्य अर्पण करणं म्हणजे त्यांची कृतज्ञता, त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी 7 ते 12 मध्ये करू शकता, कारण जॉबला जाणारी माणसं असतात त्यांना जर वेळ भेटत नाही, त्यामुळे त्यांनी सकाळी 7 ते 12 मध्ये केला तरी चालेल. आणि 12 वाजता तुम्ही तर्पण विधी जर जमली तुम्हाला तर्पण विधी करा. हाही उपाय तुम्हाला उद्या अमावस्येच्या काळातच करायचा आहे. तुम्ही पितृसूक्त वाचा, तेही खूप छान राहील, ते उत्तम राहील. संध्याकाळी आपल्याला काय करायचंय, संध्याकाळी 6 ते 7 मध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी उजव्या हातात घ्यायची आहे, स्वामींपुढची विभूती घ्यायची आहे आणि डिश मध्ये घेतलं तरी चालेल किंवा हातात उजव्या हातात घेतलं तरी चालेल. आणि 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचे, 1 वेळा वल्गा स्तोत्र म्हणा किंवा 11 वेळा म्हटला तरी चालेल. आणि नंतर ती पिवळी मोहरी आणि विभूती पूर्ण घरामध्ये सगळ्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहे. मेन डोअरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाहेरच्या बाजूनी उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूनी टाकायची आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे तुम्हाला ती टाकायची आहे. त्यांनी घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर होईल, त्याने खूप छान राहील. सोबत तुम्हाला तिथे दिवा लावायचा, कणकेचा दिवा लावायचा आहे. कणकेचा दिवा बिन मिठाचा करायचा आहे. तो दिवा तुम्हाला मेन डोरच्या बाहेर लावायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करून डिश घ्या, डिश मध्ये थोडेसे तांदूळ टाका, हळदी कुंकू टाका, दिवा ठेवा, दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा लावा. तिळाचं तेल असेल तर चालेल, साधं तेल असेल तर त्यात थोडेसे काळे तीळ टाकून तो दिवा लावा. तिथे बसूनच पितृसूक्त म्हणा किंवा ओम पितृदेवताय नमः असा 11 वेळा किंवा 21 वेळा मंत्र जप करा. हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून नक्की लावा. हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. सोबत तुम्ही जिथे पिण्याचं पाणी भरून ठेवताय तिथेही एक दिवा लावा. पित्रांसाठीच हा उपाय करायचा आहे, तिथेही एक दिवा लावा. तोही तुम्ही तिळाच्या तेलाचा दाखवा, तोही छान राहील. तोही दिवा पंथीमध्ये दाखवला तरी चालेल. हे सगळे उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारीच करायचे.